इथं मी मेथीची एक जुळे आणली होती, त्यातली मी अर्धी छान अशी निसून घेतलेली आहे आणि मस्त धुवून घेतली। आता धुतल्यानंतर आपल्याला हिला कट करून घ्यायची। फक्त हिचा पुढचा भाग मी घेतलाय, देठाचा भाग घेतलेला नाहीये। आता धुतल्यानंतरच हिला आपण कट करायला घेऊ, कारण कट केल्यानंतर जर धुवायला घेतली तर हिचा पूर्ण कलर निघतो आणि पूर्ण अशी नरम पडलेल्यासारखी वाटते, म्हणून धुवून घ्यायची आधी आणि नंतर आपल्याला हिला कापून घ्यायची। हे बघा मी पूर्ण सगळी ही कापून घेतली। ही 2 ते 3 कप एवढी आलेली आहे। त्यानंतर मी इथं असे मोठे 3 बटाटे घेतलेले। 3 कप ही मेथी आली म्हणून इथं मोठे 3 बटाटे घेतले। हे कच्चेच बटाटे आहेत। आता यांची साल आपल्याला काढून घ्यायची। पूर्ण साल मी यांची काढून घेतली। आता यांना कट आपल्याला करायचंय। हे बघा असे मस्त मोठे मोठे किंवा मीडियम साईजचे आपण हे बटाटे कट करून घ्यायचे। असे सगळेच बटाटे मी कट करून घेते। तुम्हाला जर जास्त बटाटे आवडत नसेल तर तुम्ही 2 घेतले तरी काही हरकत नाही। आणि कट केल्यानंतर लगेच यांना पाण्यात टाका, म्हणजे हे काळे पडणार नाही। नंतर मी इथे कढई ठेवली। कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल टाकलंय। जिरं मोहरी टाकून घेतलं, 1 चमचा लसूण पेस्ट टाकून घेतली, 1 चमचा एक मीडियम साईजचा कांदा घेतला तर तो पण असा चॉप करून घेतला तर तो पण टाकला। मस्त ट्रान्सफर झाला तोवर याला आपल्याला शिजवून घ्यायचंय। हा शिजल्यानंतर आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत इथं 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत, अशा मोठ्या कट करून त्या टाकून घेतल्या। आणि जे बटाटे होते ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं। याचं पूर्ण पाणी मी काढून घेतलंय। नंतर बटाटे आपल्याला या कांद्यामध्ये छान असं मिक्स करायचं, म्हणजे तेलामध्ये छान कोटेड होऊन जातील। मग हे 2 मिनिटांनंतर कोटेड केल्यानंतर मी इथं मीठ टाकलंय, हळद टाकली, मीठ चवीनुसार टाका, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा धनिया पावडर आणि आता यामध्ये टाकायचं आपल्याला लाल तिखट, म्हणजे आपलं जे रेग्युलर असतं ते 1 चमचा मोठा भरून मी लाल तिखट टाकून घेतलंय। आता हे बटाट्यामध्ये छान असं मिक्स करायचंय। बटाटे यामुळे मी आधी टाकले कारण ह्या तेलाच्या वाफेमध्ये हे पटकन शिजतील म्हणून। आता अर्धा कप एवढं मी पाणी यामध्ये टाकून घेतलंय आणि आता याला 5 मिनिटांसाठी आपण झाकून देऊया। मीडियम फ्लेमवर यांना छान शिजू देऊया। 5 मिनिटं झालेली आहेत। आता यांना उघडून बघूया। मस्त तेल या बटाट्यांनी सोडलेलं आहे। हे बघा मस्त तेल यांनी सोडलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 मोठा टमाटा मी कट करून घेतला तो इथं टाकून घेतलेला आहे। टमाटा नंतर यामुळे टाकलाय कारण आधी जर टमाटा टाकला असता तर या बटाट्यांना पूर्ण पाणी यांनी सोडलं असतं, म्हणून नंतर टाका। आता कोथिंबीर पण टाकून घेतली। परत सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि परत 5 मिनिटांसाठी याला आपण शिजू द्यायचंय, म्हणजे टमाटा पण आणि बटाटा पण छान शिजून जाईल। मग टमाट्याच्या पाण्यामध्ये बटाटा पण आणि टमाटा पण मस्त शिजून तयार झाला आहे। हे बघा आणि मस्त तेल पण याने सोडलंय। किती छान हा बटाटा पूर्ण शिजून गेलेला आहे, म्हणजे वेगळा बटाटा शिजवायची गरज नाही। मी तुम्हाला दाखवते। हे बघा लगेच हा कट होतोय, म्हणजे बटाटा छान असा शिजून तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण छान अशी आपण जी मेथी कट केली होती ती टाकून घ्यायची। मेथी सगळ्यात शेवटी टाका, कारण आधी जर टाकली असती तर ही पूर्ण नरम पडली असती आणि बटाटा शिजला नसता, ती भाजी सगळी अर्धवट राहिली असती। म्हणून पूर्ण बटाटा कांदा टमाटा शिजल्यानंतर मी इथं मेथी टाकून घेतली। आता हिला मस्त आपल्याला परतायची मीडियम फ्लेमवर। आता या भाजीला झाकायचं नाही, कारण झाकलं तर हे पूर्ण पाणी सोडेल, म्हणून मीठ मसाले सगळे मी आधी टाकून घेतले होते। आता फक्त 1 चमचा एवढा मसाला आपण टाकायचा आणि मस्त 3 ते 4 मिनिटांसाठी असं आपल्याला परतून घ्यायचं आणि वाफ याची काढून घ्यायची, म्हणजे मेथीला छान असा कच्चापणा याचा जाईल आणि पटकन शिजून तयार होईल। कारण मेथी शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून। अजून 2 मिनिटांसाठी मी याला छान असं शिजवून घेतलं। हे बघा मेथी पूर्ण अशी गळली आणि बटाटा पण छान असा मस्त मोकळा झालाय। आता मी इथं प्लेट लावण्यासाठी घेते। मस्त चपाती सोबत भाकरी सोबत खायला आपली मेथी बटाट्याची भाजी तयारी आहे ना। छान युनिक अशी व्हिडिओ माझ्या चॅनलवर खूप नवीन नवीन पद्धतीच्या मी भाज्या अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता। शॉर्ट व्हिडिओ पासून तर लॉंग व्हिडिओ पर्यंत सगळ्याच नवीन नवीन रेसिपी मी अपलोड करत राहते आणि रोज नवीन व्हिडिओ येत राहते, म्हणून नक्की बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब लाईक शेअर नक्की करा। चला मग भेटूया अशाच नवीन युनिक व्हिडिओ सोबत। बाय।